नमस्कार सगळ्यांना, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे योद्धा प्रोडक्शन. योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवायन, अर्थात आपल्या राजाचं पारायण. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सखोल इतिहास जाणून घेण्यासाठी आपण शिवायन नावाची एक सिरीज घेऊन येतोय. याच्या अगोदरचा 9वा एपिसोड इथपर्यंत आपला प्रवास आलेला आहे. 9व्या एपिसोड मध्ये बाळराजांचं नामकरण करण्यात आलेलं आहे. नाव शिवाजी असं ठेवण्यात आलंय, कारण की ज्यावेळेस जिजाऊ गडावरती येत होत्या त्यावेळेस त्या गडाच्या जवळ असलेल्या त्या देवीच्या नावावरून त्यांचं नामकरण शिवाजी असं ठेवण्यात आलं. त्यांचं शिवाजी हे नामकरण करण्यात आलंय. बाळ शिवाजी आता सगळ्यांच्या अंगाखांद्यावरती खेळू लागले. येणारा प्रत्येक दिवस हा त्यांचा लाड होत होता. मग त्यांचा लाड प्रत्येक जण करत होतं. जिजाऊ लाड करत होत्या, विश्वासराव लाड करत होते, लक्ष्मीबाई लाड करत होत्या, सोबत असलेल्या आजीबाई, उमाबाई साहेब, तर आजीकडून त्यांचे लाड होत आहेत. दासीवसा आहेत, त्यांच्याकडून त्यांचा लाड होतोय. गडाच्या दारावरती आलेल्या वतारणीला विश्वासरावांनी कधीच वापस खाली हात पाठवलं नाही. तिच्या जवळ असलेलं प्रत्येक खेळणं विश्वासराव घ्यायचे. जुन्नरला गेलेले शास्त्री जर परत आले तर ते कधीही गेले तर त्या ठिकाणी वाळा घेऊन यायचे. पण तो वाळा कधी त्यांनी चांदीचा किंवा सोन्याचा नाही आणला, तर त्यांनी तो पितळाचा आणला. आणि त्यावरती शास्त्रीवर सगळे हसायचे. आणि त्यावरती शास्त्री सांगायचे, बाळाला बाळसं हे चांदीच्या किंवा सोन्याच्या वाळ्याने चढत नसतं, तर ते पंचरसांच्या वाळ्याने चढत असतं. आणि जाणकार असलेल्या उमाबाई साहेबांना हे चांगलं ठाऊक होतं. त्यावेळी त्या बोलायच्या की आणा तो इकडं वाळा. पायात असलेला चांदीचा किंवा सोन्याचा वाळा काढला जायचा आणि बाळराजेंच्या पायामध्ये पंचरसी पितळाचा वाळा टाकला जायचा. एका पाठोपाठ दिवस सरत होते. बाळराजे दररोज एक नवं रूप घेत होते. गडावरच्या प्रत्येकाचा दिवस कधी उजडायचा आणि कधी मावळायचा कोणाच्याही लक्षात यायचं नाही. बाळराजेंचा लाड करण्यामध्ये सगळ्यांचा दिवस निघून जायचा. दिवसेंदिवस बाळराजे आता त्या ठिकाणी या अंगावरून त्या अंगावरती होत होते. कष्टाने ते कूस बदलत होते. बघता बघता चारही वाहनांचा ते उपयोग करू लागले आणि ते आता रांगते झाले. आणि बाळराजेंचा जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630 ला. मृग आला, उन्हाळा सरला, मृग आला, वारे वाहू लागले, डोक्यावरून ढग वाहू लागले, परंतु त्या ढगांना जमिनीवर यायचं तरल्यासारखं होत होतं. आणि विश्वासरावांच्या लक्षात आलं की याही वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आहे, कारण की शास्त्रीने याच्या अगोदरच पंचांग म्हणून सांगितलं होतं की येणारा काही काळ सुद्धा दुष्काळाचा असू शकतो. आणि त्यामुळे विश्वासराव आता येणाऱ्या दिवसाची तयारी करत होते. त्यांनी गंजीखाना रचला. गडाखालून धान्य आणून त्यांनी गडावरती धान्य पोहोचवलंय, जेणेकरून येणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये गडावरती रसद असावी, ही पूर्ण तयारी झाली आहे. एके दिवशी गडावरती खलिता आला. आणि विश्वासराव माँसाहेबांकडे गेले. त्यावेळी माँसाहेब कशिदा भरत होत्या. बाळराजे बाजूलाच खेळत होते. विश्वासरावांनी बाळराजेंना उचललं, कडेवरती घेतलं आणि ते जिजाऊंना सांगते झाले की काही वेळापूर्वी गडावरती खलिता पोहोचलाय. राजे साहेबांची स्वारी गडावर कोणत्याही क्षणी येऊ शकते. आणि उत्साहाने विचारण्यात आणि उत्साहाने जिजाऊ विचारत्या झाल्या, कधी येत आहे? त्यावरती विश्वासराव सांगते झाली, कोणत्याही क्षणी येऊ शकते.
आणि त्यांनी बाळराजेंना ठेवलं आणि विश्वासराव बाहेर गेले. मासाहेबांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. मासाहेबांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता. कारण की त्या 3 महिन्याच्या गर्भात असताना शहाजी राजे त्यांना सोडून शिवनेरीवरती सोडून त्यांना गेले होते. आता बाळराजे जन्माला आले होते. बाळराजेंचा जन्म होऊन 6, 7, 8 महिने उलटले होते आणि त्याच्यानंतर शहाजीराजे पहिल्यांदा गडावरती येत होते. जिजाऊंनी बाळराजेंना सजवायला सुरुवात केली. त्याचे कपडे बदलले, स्वतःही तयार झाल्या आणि त्या गडाच्या तटाकडे येऊन उभ्या राहिल्या. पाठीमागून लक्ष्मीबाई आल्या आणि त्यांना विचारल्या झाल्या, राणीसाहेब इथं का उभे आहात? आणि त्यावरती जिजाऊंनी सांगितलं, स्वारी येत आहे. शहाजी राजेंना लांबून येतानाच त्यांना पाहायचं होतं आणि त्यामुळे त्यानंतर मावळतीकडे गेल्या आणि त्यांनी बोट केलं लक्ष्मीबाई आणि लांबूनच हुड उडताना दिसली. घोड्यांच्या टापांचा आवाज वाढला होता. घोड्यांच्या टापांचा आवाज जवळ येत होता. गडाला वळसा घालून ते घोडदळ जुन्नर मध्ये शिरलं. जुन्नर मधून ते आता गडाच्या वाटेला लागलेलं दिसलं. त्याच्यानंतर मात्र लक्ष्मीबाई आणि जिजाऊ त्या वाड्यामध्ये गेल्या. घोडदळ नजदीक आल्याची वर्दी विश्वासरावांना मिळाली. त्यांनी आपले पागोटे घेतले आणि डोक्यावरती ठेवलं. शास्त्रीजी असतील, नारोपंत असतील, ही मंडळी सुद्धा लगबगीने तयार होऊन शहाजी राजांना घेण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडली. गंगा जमुना टाकीच्या जवळ शहाजी राजे आणि विश्वासराव यांची भेट झाली. कमरा वाकल्या गेल्या, मुजरे झडले गेले आणि स्मित वदनाने विश्वासरावांनी शहाजीरावांचं स्वागत केलं. त्याच्यावरती विश्वासरावांनी आदबीनं शहाजीराजेंना विचारलं, राजे साहेब, येताना कुठली तकलीफ तर झाली नाही ना? त्यावरती हसत शहाजीराजे सांगत राहिले, आता आम्हाला घोडदौडीची एवढी सवय झालीये की आम्ही संध्याकाळी घोड्यावरच झोपत असतो. आणि हे ऐकून सगळी मंडळी हसत राहील. शहाजीराजेंनी प्रत्येकाची आलेल्याची चौकशी केली. नाईकांना विचारलं, नाईक सगळं काही ठीक आहे? त्यावरती नाईकांनी होकारार्थी मान डोलवली. शहाजीराजे येण्याची वर्दी अगोदरच मिळाली होती, त्यामुळे बैठकीमध्ये पूर्ण बैठक सजवली होती. तक्के ठेवण्यात आले होते. पानाची दालनं सजली होती आणि पूर्ण बैठक रंगली. शहाजीराजे बैठकीवरती जाऊन बसले. त्यांच्यामध्ये काही चर्चा होत राहिली. तितक्यात अचानक वाड्यामधून बाळराजे येताना दिसले आणि त्यावरती विश्वासराव म्हणाले, राजे साहेब, आज्ञापत्रक. आणि रांगत आलेले बाळराजे एक वार सगळ्यांकडे नजर फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं आणि ते शहाजी राजांकडे झेपावले आणि त्यावरती शास्त्री उद्गारले, रक्तानं रक्ताला ओळखलं. म्हणजे बघा, मासाहेब 3 महिन्याच्या गर्भात असताना ते गड सोडून गेलेले. त्याच्यानंतर बाळराजांचा जन्म आहे आणि त्याच्या 5-7 महिन्यानंतर ते गडावरती आले. पण एक वार सगळ्यांकडे नजर फिरवून बाळराजे शहाजी राजेंकडे त्या ठिकाणी झेपावले आणि त्यामुळे शास्त्री बोलते झाले की रक्तानं रक्ताला ओळखलं. शहाजी राजेंनी बाळराजेंना जवळ घेतलं. पटापट 2-4 मुके घेतले आणि बाळराजे त्यांच्या दाढीला कुरवाळत होते.
त्यावरती विश्वासराव म्हणाले, तुमच्या दाढीशी खेळणारा हा पहिला वीर. त्यावरती शहाजीराजे सांगते झाले, पहिला नाही, हा दुसरा. त्यावरती विश्वासराव शहाजीराजेंना सांगते झाले, जाणीव करून देत राहिले की बाळराजे काही अज्ञात तर घेऊन आले नाहीयेत ना. आणि विश्वासरावांना काय सांगायचंय हे शहाजीराजेंनी ओळखलं आणि ते म्हणाले, तर आणि ते जिजाऊंच्या वाड्याकडे निघाले. वाड्यामध्ये गेले. बाळराजे कडेवरती होते आणि शहाजीराजेंनी विचारलं, जास्तच हट्टी दिसतोय हा. सहज अंगावरती झेपावला. त्यावरती जिजाऊ जाणीव करून देत्या झाल्या की मामी साहेब आपली वाट बघत असतील. आणि त्याच्यावरती शहाजीराजेंना लक्षात आलं की त्यांच्या आई साहेब सुद्धा गडावरती आहेत आणि पहिल्यांदा प्रोटोकॉल प्रमाणे अगोदर आईकडे गेलं पाहिजे. आणि त्यावरती लगबगीने शहाजीराजे सांगते झाले, तर आम्हाला रस्ता दाखवा. तिथे उमाबाई साहेबांकडे गेले. त्यांना मुजरा केला. त्यांची विचारपूस केली. त्याच्यानंतर शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्यामधला संवाद आहे. बोलता बोलता सहज जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. दाटलेला हुंदका फुटला आणि शहाजीराजेंच्या लक्षात आला आणि ते सुद्धा म्हणाले की आम्हालाही ते कळालंय, मामासाहेबांची अशी झालेली हत्या ही आमच्याही जिवारी लागलीये. त्या बातमीनं आम्हाला आमच्याही काळजाला घर झालंय. आमचं आपसातलं वैर होतं हे खरं, परंतु कोण्यातरी तिसऱ्याने हस्तक्षेप केला हे आम्हालाही पटलेलं नाहीये. आम्ही त्याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार. त्यामुळे तर आम्ही निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी पत्करली. शहाजीराजे जिजाऊंना धीर देते झाले. दिवसामागून दिवस उलटत होते. शहाजीराजे सुद्धा त्या ठिकाणी गडावरती रमले होते. आणि एके दिवशी अचानक आदिलशाहीचा खलिता शहाजीराजांसाठी आला. खलितावर त्यांचे डोळे फिरत होते आणि ते विश्वासरावांना सांगते झाले, विश्वासराव, आरामाचे दिवस संपले, आता आम्हाला निघावं लागणार. आणि त्यावरती विश्वासराव बोलते झाले, पण महाराज साहेब अचानक? हो, दक्षिणेकडे बादशाह उतरताय याची ही वर्दी आहे आणि मालक येतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी हजर असायला हवं. त्यावरती विश्वासराव विचारते झाले, 2-4 दिवस जर उशिरा गेलं तर चालणार नाही का? त्यावरती शहाजीराजे त्यांना सांगते झाले, चालेल, पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. मालक आला की आपण तिथे गेलं पाहिजे. चोखपणे आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी उमाबाई साहेबांचाही निरोप घेतला. त्या दोघांचाही संवाद आहे. आणि त्याच्यानंतर विश्वासरावांचा, जिजाऊंचा, सगळ्यांचा निरोप घेऊन शहाजीराजेंनी शिवनेरी सोडलं. तर आजच्या या भागामध्ये इथपर्यंतच. उर्वरित भाग जो आहे तो आपण बघूया येणाऱ्या एपिसोड. बाळराजे मोठी होत आहे. सगळे त्यांच्या अवतीभोवती रमतात. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जे पराक्रम सुरू केले ते सुद्धा लवकरच आपल्या समोर घेऊन येण्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद होणार. तर आजच्या या एपिसोड मध्ये इथपर्यंतच. परत भेटूया
पुढच्या एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.